माझा भाऊ कामाख्या निमित्त द्वारावतीकार श्री चांगदेवराव महाराजांना आपला देह सोडलं, मायापूर तेजलं आणि भडोत नावाचं गाव आहे. त्या भडोत नावाच्या शहरामध्ये विशाळदेव नावाचे प्रधान होते. त्यांचा मुलगा होता हरिपाळदेव. तो मृत झाला होता आणि त्याला स्मशानात आणलं होतं. त्याला अग्निटाक देणार आणि एवढ्यात श्री चांगदेवराव महाराजांनं त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि पतीत उठवण्याचा अवतार स्वीकारला. आता ते जिवंत झाले, लोकांना कळाले नाही. परंतु लोक म्हणले की विशाळदेवाला म्हणले की पुत्रमुख बघा शेवटचं. आणि मग ज्यावेळेस विशाळदेव पुत्रमुख बघायला गेले त्यावेळेस हरिपाळदेव त्यांना डोळे उघडलेले दिसले, जिवंत दिसले. आणि मग ते मोरडले मोठ्यानं, पुत्र जे आला. आणि मग सगळ्या लोकांना पाहिलं आणि खरंच मग हरिपाळदेव हे जिवंत झाले होते. पण हरिपाळदेव आता हे हरिपाळदेव राहिले नव्हते मूळचे, ते आता परब्रह्म परमेश्वराचे अवतार झाले होते. अवतारानं त्या देहाचा स्वीकार केला होता आणि स्वीकार करताना कौना कौनी येसनं आणि इथं जीवोदरचे हेच व्यसन असा अवतार, असं नारा धारण केला त्यांनी. आणि मग काही दिवस त्या याच्यामध्ये राहिले, म्हणजे त्या राजधानीमध्ये राहिले, भडोतमध्ये राहिले. एक मुलगा झाला त्यांना हरिपाळदेव नावाचा. आणि मग राजाला वारस देऊन उतराई झाल्यानंतर भट्ट त्या सर्वज्ञाचं त्यांचं हरिपाळदेवाचं मन संसारात लागेना. आणि मग त्यांनी आता इथून निघायचं कसं, मग त्यांनी जुवाचं व्यसन स्वीकारलं. जू खेळायचे दररोज, हारायचे कधी जिंकायचे. पण एक दिवशी हरून आले आणि हरून आल्यानंतर आपली पत्नी होती, कमालजा नावाची राणी होत्या, तिला म्हणले की तुझे दागिने दे, तुला मी नंतर करून देईन, पण आज लोकांचे माझ्यावर कर्ज झालं, ते कर्ज फेडू दे. त्या बाईनं काही ते दागिने दिले नाही. मग हे जाऊन झोपले, जाऊन जे उदास झाले आणि जाऊन झोपले. मग विशाळदेव आले दुपारा जेवण्यासाठी आणि विशाळदेवाने विचारलं. दररोज ते विचारायचे, हरिपाळदेव जेवला का, देवाची आंघोळ झाली का, मातणी झाली का. तर ते म्हणे हो हो म्हणायचे सगळे. पण आज म्हणले नाही, ते आज म्हणजे उदास होऊन झोपलेले. मग विशाळदेव गेले आणि विशाळदेवानं ते सांगितलं समजून की हे सगळं राज्य तुझं आहे, सगळं भांडार तुझं आहे, तुला काय करायचं तर कर. आणि मग त्या लोकांचे हे देऊन टाकलं कर्ज. आणि मग तरी पण हरिपाळदेवाचं उदासी गेली नाही. मग हरिपाळदेवाची उदासी गेली नाही. आणि हरिपाळदेवानं मग काय केलं की मला याला जाऊ द्या, कुठं राम यात्रेला जाऊ द्या असं घरी सांगितलं. आणि घरी सांगितल्यानंतर हट्ट केला राम यात्रेला जाण्याचा. पण घरीचे म्हणले नका जाऊ यात्रेला, आपण ब्राह्मणांकडे आपण करू. पण ते म्हणले नाही, मला स्वतः जायचं आहे. आणि मग ते जाऊ द्यायला तयार नाहीत. मग यांनी एक अन्न सोडायला, चांगले पदार्थ सोडायला. आणि शेवटी ताक भातावर आले आणि ताक भात खाता खाता त्याचं शरीर क्रूज झालं. आणि मग मात्र हे बघून घरचे म्हणले जा बाबा जा. आणि मग ते निघाले. आणि मग त्या एका गावी आले आणि तिथून मग ते सगळ्या म्हणजे हुलकानी देऊन, सगळ्या सैनिकाला हुलकानी देऊन तर स्वामी रुद्धपूरचा वाट धरली त्यानं आणि रुद्धपूरला गेले. आणि ते राजोन हाटामध्ये श्री गुंडमराव म्हणजे गोविंदप्रभू महाराज तिथं एक गोड पदार्थ चाकीत होते, क्रीडा करत होते. तेवढे ते तिथं गेले. त्यांनी त्यांच्या हातातला पदार्थ त्या हरिपाळदेवाकडे पाठवला, फेकला. त्यांनी झेलला आणि त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण केला. आणि त्यांच्याकडून पर आणि आवर अशा दोन विद्याचा स्वीकार केला. गोविंदप्रभू महाराजांना त्यांना पर आणि आवर विद्याचा संचार केला. पर म्हणजे ब्रह्मविद्या आणि आवर म्हणजे
देवतांच्या 81 कोटी 6,00,000 10 देवतांच्या विद्या असे पर आणि आवर विद्याचा संचार केला आणि चक्रधर हे नाव दिलं त्यांना. आणि त्या दिवसपासून श्री चक्रधर हरिपाळ देव हे श्री चक्रधर स्वामी महाराज झाले आणि चक्रधर स्वामी महाराज हे गोविंदप्रभू महाराजाचे शिष्य झाले. आणि मग 56 वर्षे महाराष्ट्रात फिरले, भ्रमण केलं त्यांनी. मायबाप त्यांनी अवतार धारण केल्यावर 2 माणसं निवडले उद्धार करण्यासाठी. 2 माणसं निवडले. एक माणूस असा की तो चोर होता. किती त्यानं काय कुटाने केली होती माहीत नाही, किती त्याच्याकडून खुनं झाले होते, किती वाईट कामं झाली होते हे त्या माहीत नाही. आणि एक बाई तर भांडताना म्हणजे तुला म्हाताऱ्या ब्राह्मण बाया सुटल्या नाही असं, म्हणजे सप्तव्यसनी होती ती. सप्तव्यसनी एक माणूस त्यांनी निवडला. आणि एक माणूस निवडला की अतिशय ज्ञानी श्रीमंत परंतु अभिमानानं चूर झालेला, कोणालाही काही न समजणारा, आपल्या एका म्हणजे एका पायात वाळा घालणारा आणि सगळ्या ज्ञानी याला वाळ्यासारखा तुच्छ समजणारा हा माणूस 2 माणसं हातात घेतली मायबापो आणि 2 माणसाचं ऊर्ध्वकरण केलं. आणि जे दरोडेखोर होते तो दरोडेखोराला एवढं उंच नेऊन ठेवलं, एवढं त्यांची म्हणजे आध्यात्मिक प्रगती केली त्याने, एवढं त्यांना सुधारलं की ते धर्माचे श्रेष्ठ आचार्य झाले. त्यांना आचार्य केले आणि 3.5 वर्षे त्याबरोबर ठेवलं. 3.5 वर्षात त्यांना ज्ञान दिलं आणि ब्रह्मविद्येचं ज्ञान दिलं, आचरण शिकवलं. आणि म्हणजे एका सप्तव्यसनी माणसाला म्हणजे एक चांगला माणूस बनवण्याचं कार्य भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांनी केलं. आता दुसरी बाजू त्यांची की एक अतिशय विद्वान षडशास्त्र संपन्न, षडशास्त्र संपन्नच नव्हे तर जे शास्त्र महाराष्ट्रात भेटत नाही प्रभाकर शास्त्र ते देखील तेलंगणातून शिकून येणारा आणि सगळ्या लोकांना ब्राह्मण लोकांना तुच्छ समजणारा, ज्ञानियाला तुच्छ समजणारा, वेदाचा अभ्यासक असा माहीम भट तो एक निवडला त्यानं. आणि त्याला ज्ञान दिलं. त्याचा अभिमान, त्याचा गर्व इतका कमी केला की त्याला ज्ञान देऊन तो अनुसरायला तयार झाला. आणि अनुसरण्यासाठी पण त्यांनी एकच चूक केली की सर्वज्ञाजवळ अनुसरला नाही तर ते गोविंदप्रभू महाराजाजवळ गेला आणि तिथं जाऊन अनुसरला. आणि तिथं जाऊन त्यांनी काय काम मागितलं तर चूल असती, चुलीची राख काढण्याचं काम त्यांनी मागितलं. म्हणजे ते किती उंच माणूस होता, म्हणजे कितीतरी भाज्या खाणारा होता माणूस, किती आणि लोकांना तुच्छ समजणारा होता. ज्ञानानं म्हणजे अन्यथा ज्ञानानं भरलेला माणूस होता तो. कर्म कीजे तो म्हणायचा, कर्म कीजे कर्मात शुद्ध अंतकरण होय, शुद्ध करणे ज्ञान होय आणि ज्ञानोदय मोक्ष होय असं म्हणणारा माणूस, अद्वैतवादी माणूस. पण त्यांना द्वैतात समजून सांगितलं आणि जीव आणि परमेश्वर हे 2 आहेत. जीवेश्वर भेद त्यांना समजून सांगितला, उमटून द्याला. आणि पहिल्याच भेटीमध्ये त्यांना बोध द्याला. पहिल्याच भेटीमध्ये बोध होणारा हा तो माणूस होता, विद्वान. आणि मग अशा माणसाचा जो अभिमान आहे त्या अभिमान नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणजे अभिमान नष्ट केला. आणि त्यांना म्हणजे एक अतिशय मोठा साधक म्हणजे मोठा साधक म्हणून त्यांची ख्याती आज पंथात आहे. मायबाबा असे 2 माणसं स्वामीनं उद्धारण्याचा साठी घेतले, आपल्याजवळ घेतले. आणि दोन्ही माणसाला एक सप्तव्यसनी माणूस होता त्याला देखील साधू बनविलं. आणि जो अहंकारानं चूर होता, अहंकारी होता, लोकांना तुच्छ मानणारा होता, त्याचा देखील अहंकार एवढा शून्यावर आणला. आणि मायबाबा हेच जे भटुवास होते, आचार्य होते ना, जे सप्तव्यसनी होते, त्या सप्तव्यसनीपुढं नम्र होऊन उभा राहणारा हा ज्ञानी इथपर्यंत त्याची म्हणजे त्याचा अभिमान शून्यापर्यंत आणला. आणि याचं सप्तव्यसनी देखील जाऊन याला देखील साधू बनविलं. मायबाबा असा 2 गोष्टी भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना हातात घेतल्या. 2 माणसं आणि 2च माणसं नव्हे, अनेक लोकांना उद्धरलं, घरोघरी गेले. आणि एका हातात
हातात हे नाही, पात्र नाही, हातातच पाणी पात्र करायचं आणि जेवण करायचं. लोकांना आचार दाखवला आणि त्या आचारातून अनेक लोकांना समजलं, सुधारलं. परंतु पुराणात प्रसिद्ध हे दोघंच आहेत. एक नागदेवाचार्य आहेत, जे सप्तव्यसनी होते, त्यांना साधू बनविलं. आणि जे हे होते अहंकारानं चूर झालेले होते, आदित्वादी होते, कोणाचंही न ऐकणारे होते, परंतु त्यांना देखील त्यांचा अहंकार शून्यावर आणला आणि त्यांना देखील साधू बनवलं. अशा मायबाभाऊ असा भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजाचा अवतार झाला. ते अवतार आपल्या महानुभाव संप्रदायाचे संस्थापक होते आणि अशा महानुभाव अशा पूर्ण परब्रह्म म्हणजे उभयदृश्य अवताराला विनम्र अभिवादन करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.